1 मार्च 1932 रोजी मुंबईतील परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक ऐतिहासिक सभा पार पडली. ही सभा त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची होती. ब्रिटिश राजवटीत दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी बाबासाहेब सातत्याने जनजागृती करत होते. परळ येथील या सभेत त्यांनी अस्पृश्यतेविरोधात ठाम भूमिका मांडली आणि समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. या सभेत बाबासाहेबांनी शिक्षण, स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढा देण्यावर विशेष भर दिला. केवळ सहनशील राहून अन्याय दूर होणार नाही, तर त्यासाठी जागृती आणि संघर्ष आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी दलित समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा संदेश दिला. परळमधील ही सभा हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली. या सभेमुळे बाबासाहेबांचे विचार अधिक व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचले आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली.